भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. भक्तांनो, आपण अनेकदा ऐकतो की लोकांचे नशीब एका रात्रीत पलटले. कोणाचा तरी व्यवसाय अचानक रडता रडता धावायला लागला, कोणाला तरी लॉटरी लागली, तर कोणाच्या तरी घरात अचानक पैशांचा पाऊस पडायला लागला. हे सर्व कसे होते? यालाच म्हणतात विश्वासाची शक्ती आणि साक्षात स्वामी समर्थ महाराजांचे गुप्त आशीर्वाद. अनेक भक्त मला रोज नेहमी SMS करतात, दादा, आमच्याकडे रोज पूजेला बसायला तासन तास वेळ नाही. आम्ही नोकरी धंद्यात व्यस्त असतो. आम्हाला कोणताही मोठी सेवा किंवा कठीण कथा नको आहे. आम्हाला फक्त असे तोडगे सांगा जे आम्ही रात्रीच्या वेळी किंवा घरून बाहेर पडताना गपचूप करू शकू आणि ज्याचा रिझल्ट आम्हाला लगेच दिसेल. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा मी हा व्हिडिओ विशेष घेऊन आलेलो आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही लांबलचक कथा सांगणार नाही, तर स्वामींच्या ऊर्जेने भरलेले 5 अत्यंत कडक, सोपे आणि झटपट निकाल देणारे गुप्त तोडगे सांगणार आहे. घराच्या नैऋत्य कोपऱ्यात काय लपून ठेवायचे, रात्रीच्या वेळी मधोमध चौकात काय करायचे आणि दारिद्र्य घरातून कायमचे हकलून लावण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणत्या दिशेला कोणता तोडगा करायचा, हे थेट उपाय आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील गरिबीची जळमट एका झटक्यात साफ करण्यासाठी बनवला आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला करोडपती बनवायचे असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या प्रिय भक्तांनो, आपण बघूया पहिला तोडगा. पहिला तोडगा म्हणजे घराच्या नैऋत्य कोपऱ्यात लपून ठेवायची गोष्ट. माझ्या प्रिय भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्य कोपरा हा स्थैर्याचा आणि संपत्ती टिकवून ठेवण्याचा कोपरा मानला जातो. जर तुमच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, आल्यापाऊली निघून जातो, तर हा तोडगा गपचूप करायला विसरू नका. हा उपाय तुम्हाला कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी रात्री 9 नंतर करायचा आहे. एक लहान काचेची बरणी किंवा वाटी, खडे मीठ आणि 4 अख्ख्या लवंगा घ्यायच्या. त्या काचेच्या छोट्या बरणीमध्ये पूर्ण खडे मीठ भरा. त्या मिठाच्या वरती 4 अख्ख्या लवंगा रोवून ठेवा. ही बरणी तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात अशा ठिकाणी लपून ठेवा जिथे येणाऱ्या जाणाऱ्या कोणाचीही नजर पडणार नाही. मीठ आणि लवंग एकत्र आल्यावर राहू आणि केतूचे दोष संपतात. हा तोडगा नैऋत्य कोपऱ्यात ठेवल्याने घरात पैशांची आवक अचानक वाढते आणि गुप्तधनाचे मार्ग मोकळे होतात. तोडगा दुसरा बघूया. रात्रीच्या वेळी मुख्य उंबरठ्यावर करायचा कापराचा विधी. भक्तांनो, रात्रीच्या वेळी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते, ज्यामुळे घरात कटकटी आणि गरिबी वाढते. या अलक्ष्मीला घराबाहेर रोखण्यासाठी हा सोपा तोडगा आपण रात्री करायचा आहे. हा तोडगा रोज रात्री किंवा दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 10 वाजता करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, करेक्ट 10 वाजता करा. एक मातीची पणती किंवा छोटी प्लेट, 2 कापराच्या वड्या आणि 2 अख्खी विलायची दाणे आपल्याला लागणार आहेत. रात्री झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा. उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला ती मातीची पणती ठेवा. त्यात 2 कापराच्या वड्या आणि विलायची ठेवा आणि ती पेटवून द्या. तो कापूर जळत असताना मनातल्या मनात 3 वेळेला श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा. अलक्ष्मी बाहेर जा, लक्ष्मी आत या. ह्या पूर्ण गोष्ट 3 वेळेला आपल्याला म्हणायची आहे. कुठली? श्री स्वामी समर्थ, अलक्ष्मी बाहेर जा, लक्ष्मी आत या. श्री स्वामी समर्थ, अलक्ष्मी बाहेर जा, लक्ष्मी आत या. श्री स्वामी समर्थ, अलक्ष्मी बाहेर जा, लक्ष्मी आतमध्ये या. एवढं झाल्यानंतर विलायची आणि कापूर जाळल्यामुळे जो सुगंधी धूर निघतो तो घरातील सर्व वास्तुदोष आणि पैशाची टंचाई एका रात्रीत खेचून बाहेर फेकतो. भक्तांनो, स्वामींचे हे तोडगे दिसायला जरी साधे वाटले तरी त्यांची शक्ती ब्रह्मांड हलवण्याची ताकद ठेवते. जर तुमचा स्वामींच्या या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा स्वामींवर विश्वास आहे असं नक्की लिहा. तिसरा तोडगा म्हणजे रात्री 11 ते 12च्या दरम्यान करायचा. भक्तांनो, जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, लोकांनी पैसे मागण्याची तगादा लावला असेल आणि सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नसेल, तर रात्रीच्या वेळी हा तीक्ष्ण तोडगा नक्की करा आणि करायला अजिबात विसरू नका. हा तोडगा शनिवारी रात्री ठीक 11 ते 11:15च्या दरम्यान करायचा आहे. उजव्या हातात थोडी काळी उडीद डाळ आणि 1 लोखंडी खिळा घ्या. रात्रीच्या वेळी गपचूप बाहेर पडा. तुमच्या घराच्या जवळ असलेल्या कोणत्याही 3 किंवा 4 रस्त्यांच्या चौकात जावा. चौकाच्या मध्यभागी उभे राहून तो खिळा आणि उडीद डाळ
स्वतःच्या डोक्यावरून 3 वेळा ओवाळून घ्या आणि तुमच्या पाठीमागच्या बाजूला फेकून द्या. फेकून दिल्यानंतर एका क्षणासाठीही मागे वळून न पाहता थेट तुमच्या घरात परत या. घरात आल्यावर पाठ धुवून घ्या, पाय धुवून घ्या. हा तोडगा तुमच्या नशिबातील पनौती आणि दारिद्र्य त्या चौकात सोडून देतो, ज्यामुळे स्वामींच्या कृपेने तुमचे कर्ज फिटण्याचे नवीन मार्ग अचानक समोर येतात. भक्तांनो, तुम्हाला ह्या गोष्टी बालिश वाटत असतील, पण ह्या बालिश नाहीत. ह्या गोष्टींचा मला खरा अनुभव आलेला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आपण 21व्या शतकात आहे, आपण किती मॉडर्न आहे, आपण मोबाईल वापरतो, हे करतो ते करतो. पण नाही भक्तांनो, असल्या गोष्टींमध्ये सुद्धा ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा आपल्या शरीरावर, आपल्या तिजोरीवर, आपल्या पूर्ण आयुष्यावर फरक पडत असतो. तर आपण जाणून घेऊया तोडगा 4 नंबरचा. तिजोरीच्या कप्प्यात कुठली गोष्ट लपवून ठेवायची. भक्तांनो, पिवळा रंग हा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुमच्या कपाटात किंवा गल्ल्यात पैसा येत नसेल तर हा सोपा आणि थेट तोडगा गुरुवारी करा. हा तोडगा गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी करायचा आहे. एक लहान पिवळा सुती कापडा, 5 पिवळ्या कवड्या आणि 1 तांब्याचे नाणे आणि थोडे केशर. त्या पिवळ्या कापडावर 5 कवड्या आणि तांब्याचे नाणे ठेवा. त्यावर केशराचा टिळा लावा. स्वामींच्या फोटोसमोर ठेवून ओम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध या लक्ष्मी मंत्राचा जाप करा. कोणता जाप करायचा आहे? ओम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध या लक्ष्मी मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे भक्तांनो. किंवा तुम्हाला हा जमत नसेल तर श्री स्वामी समर्थ 11 वेळा जाप करा. सगळ्यात सोपा उपाय, तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. याची एक छोटी पुडी बांधा आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही दागिने पैसे ठेवता तिथे गपचूप ठेवा. तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी करत आहेत, मी तुम्हाला 4 तोडगे सांगितले, बरोबर आहे का नाही? हे तोडगे तुम्ही कोणालाही सांगू नका, तुम्ही गपचूप करा. कारण का तुम्ही जर हे कोणाला दुसऱ्याला सांगत बसला तर ते माणूस वेड्यात काढतात. तो खरंच तुम्हाला सांगतो, हे माणसं वेड्यात काढतात. त्यांना वाटतं काय मूर्खासारखं करतोय. असं तुम्ही मुलाला बोललात, मी असं करते बरं का दादा किंवा काय असं, तर ते तुम्हाला मूर्खात काढणार. कशाला करते? असल्यानं कुठं काय पैसे येत असतात का? असल्यानं कुठं काय आपलं कर्ज फिटत असतं का? आपण स्वतः करायचं असतं? नाही भक्तांनो, या गोष्टींचा थोडा ना थोडा कुठे ना कुठे आपल्याला फरक पडत असतो. हा तोडगा तिजोरीचे आपले आकर्षण वाढवतो. यामुळे तुमच्याकडे पैसा स्वतःहून खेचून येतो आणि घरात पैशांची कधीही कमतरता भासत नाही. भक्तांनो, स्वामी ज्याच्या पाठीशी उभे राहतात त्याला जगातील कोणतीही गरिबी स्पर्श करू शकत नाही. जर तुमचा स्वामी माऊलींवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहेत. आता 5वा तोडगा आपण जाणून घेऊया. रात्री 12 वाजता पश्चिम दिशेला तोंड करून करायचा हा तोडगा आहे. भक्तांनो, हा शेवटचा तोडगा तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे आणि नशिबाची कुलपे उघडण्यासाठी मौलाचा ठरेल. जर नशीब साथ देत नसेल तर हा तोडगा तुम्ही केलाच पाहिजे. कोणत्याही अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता हा तोडगा करायचा आहे. 1 अख्खे लिंबू आणि 1 पांढरा कागद. रात्री 12 वाजता घरातील एका शांत खोलीत पश्चिम दिशेकडे तोंड करून बसा. त्या पांढऱ्या कागदावर कोळशाने किंवा काळ्या पेनने तुमच्या सर्वात मोठी समस्या किंवा पैशांची अडचण लिहा. त्या कागदावर ते लिंबू ठेवा आणि लिंबाचे 2 समान भाग करा. एक भाग घराच्या उजव्या बाजूला आणि दुसरा भाग घराच्या डाव्या बाजूला फेकून द्या आणि तो कागद जाळून टाका. हा तोडगा केल्याने तुमच्या प्रगतीमधील सर्व गुप्त शत्रू आणि वास्तू अडथळे एका क्षणात जळून खाक होतात आणि स्वामींच्या कृपेने प्रगतीचे दार उघडले जातात. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, आज अनेक लोक आर्थिक विवंचनेत आहेत. हे सरळ सोपे आणि थेट तोडगे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. जर तुमचा स्वामींच्या या अद्भुत लीलेवर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, हे 5 तोडगे करताना मनात कोणताही संशय किंवा अविश्वास ठेवू नका. तोडगे नेहमी गपचूप करायचे असतात, लक्षात ठेवा. कोणालाही सांगून किंवा दाखवून करायचे नसतात. जर तुम्ही चौकात करताना विधी किंवा हे करताना कुणी जरी पाहिले तर तुम्ही त्याला सांगू नका, मी पैशासाठी करते, माझं हे मिटावं म्हणून करते, माझं कर्ज भेटावं म्हणून करते, माझं पैसे यावे म्हणून करते, ह्या माणसाचं वाटोळं किंवा मला हा माणूस त्रास देतोय म्हणून मी हे सगळं करतोय. तर ह्या कोणालाही सांगू नका. कोणी मागितलं काय नाही, मी माझ्या गोष्टी चालू होत्या म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कोणालाही सांगून दाखवायचे नाही, तरच त्यांची ताकद 100% काम करते. ह्या पूर्ण तोडग्यांची स्वामींवर अथांग श्रद्धा ठेवा. तुमचे कर्म करत राहा, कारण स्वामींचा शब्द कधीही खोटा ठरत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग अत्यंत भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि कडक तोडग्यांच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न रहा. धन्यवाद.